नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या आपल्या आवडत्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 10/11/2025 रोजी जो धर्मदाय आयुक्त पद भरतीचा पेपर झालेला होता, त्या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास तर एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील। तर जादा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय होता? मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा। मराठी व्याकरणावरील प्रश्न आले होते। पहिला प्रश्न होता, मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा। बघा, पर्याय तुम्हाला दिलेले होते, चालू वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, चालू व पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ। तर या प्रश्नातील योग्य उत्तर होतं बघा, साधा वर्तमान काळ। मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ होता साधा वर्तमान काळ। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते। वरील वाक्याचा प्रकार ओळखायचा तुम्हाला। केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य असे प्रकार तुम्हाला दिले होते। आणि आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते, तर हे कोणतं वाक्य होतं? बघा, योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 3, संयुक्त वाक्य। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील काळ तुम्हाला ओळखायचा होता। पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले होते आणि या वाक्याचा काळ होता पर्याय नंबर 3, साधा वर्तमान काळ। सूर्य पूर्वेला उगवतो। त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता, सातारा जिल्ह्यातील थोम हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? थोम शहर कोणत्या नदीवर वसलं आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता। भीमा, कृष्णा, कोयना, वारणा अशा नद्यांची नावं तुमच्यासमोर होती आणि योग्य उत्तर तुम्हाला दिलेलं होतं की सातारा जिल्ह्यातील थोम हे जे शहर आहे तर हे कृष्णा नदीवर वसलेलं शहर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। DRDOने 2024मध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्राची किंवा प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली होती? प्रहार, शौर्य, अग्निपाच, पृथ्वी कोणत्या क्षेपणास्त्राची किंवा प्रणालीची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर योग्य उत्तर होतं अग्निपाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, भारतामधील थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? थरचं जे वाळवंट आहे हे भारताच्या कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न होता। नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आग्नेय दिशाचे प्रकार तुम्हाला दिलेले होते आणि थरचं वाळवंट कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 2, भारताच्या वायव्य दिशेला काय थरचं वाळवंट आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर सर्वांना माहिती आहे। पर्यायामध्ये अंगाई टंकाई दिलं होतं, साल्हेर दिलं होतं, कळसुबाई दिलं होतं आणि वांगीतुंगी दिलं होतं। योग्य उत्तर होतं या प्रश्नाचं साल्हेर। महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर होतं साल्हेर। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया। जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ तुम्हाला विचारलेला कोणत्या राज्यातला आहे? आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू। योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 4, तामिळनाडू या राज्यातला हा काय आहे? पारंपरिक खेळ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो? नायट्रोजन वायू, ऑक्सिजन वायू, कार्बन डायऑक्साईड वायू, मिथेन वायू कोणत्या वायूचा सर्वात मोठा भाग असतो? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर 1, नायट्रोजन या वायूचा हवेमध्ये सर्वात मोठा भाग असतो। पुढचा प्रश्न पहा। भिल्ल ही आदिवासी जमात खालीपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते? विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र असे विभाग दिले आणि कोणत्या विभागामध्ये भिल्ल ही आदिवासी जमात मुख्य प्रमाणात दिसून येते असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे। बघा, याचं योग्य उत्तर पर्याय नंबर 3, खानदेश या विभागामध्ये। पुढचा प्रश्न आपण बघूया। रतन टाटा यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला? IMP प्रश्न आहे। रतन टाटाचा मृत्यूची तारीख तुम्हाला विचारलेली आहे। 10 ऑक्टोबर 2024, 9 ऑक्टोबर 2024, 8 ऑक्टोबर 2024 आणि 11 ऑक्टोबर 2024 यापैकी रतन टाटा यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झालेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2, 9 ऑक्टोबर 2024 रोजी यांचा मृत्यू झालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोण भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते किंवा आहेत? भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? बघा, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सूर्यनाथ बॅनर्जी। योग्य उत्तर काय असेल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2, गोपाळकृष्ण गोखले हे काय आहे? भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक आहे। पुढचा प्रश्न पहा। द कोलिशन इयर्स
या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोएलिशन इयर्स, पी चिदंबरम, डॉक्टर मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, कपिल सिब्बल. योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 प्रणव मुखर्जी. दी कोएलिशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रणव मुखर्जी आहेत. पुढचा प्रश्न बघा काय होता? लाला लजपतराय या नावानेही ओळखले जात होते. लाला लजपतरायला दुसरं कोणतं नाव होतं की त्या नावानं ते ओळखले जात होते? 4 पर्याय तुम्हाला दिले. या पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं होतं बघा. शेर ए बंगाल, शेर ए महाराष्ट्र, शेर ए काश्मीर, शेर ए पंजाब. योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 4 लाला लजपतराय यांना शेर ए पंजाब या नावाने ओळखले जात होते. पुढचा प्रश्न पहा काय होता? सध्या लोकसभा सभागृहाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? अमित शहा, ओम बिर्ला, राहुल गांधी, राजनाथ सिंग. काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 2 ओम बिर्ला हे सध्या लोकसभा सभागृहाचे काय विद्यमान अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पहा काय होता? डायडॅशमध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली होती. कोणत्या सालामध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झालेली? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 1920 मध्ये ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली होती? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर असेल पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आलेली. पुढचा प्रश्न आपण बघूया. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? ईस्ट इंडिया कंपनीची जी पहिली फॅक्टरी होती ही भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती? मुंबई, कलकत्ता, सुरत, नागपूर. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3 सुरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची काय पहिली फॅक्टरी भारतामध्ये स्थापन झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा काय होता? बंकिमचंद्र चटर्जी यांनी खालीलपैकी कोणती रचना केलेली आहे? बंकिमचंद्र चटर्जी यांची रचना बघा काय आहे? गीती आनंदमठ, गीतिमाल्य, मानसी, कर्मभूमी. काय योग्य उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1 आनंदमठ ही काय बंकिमचंद्र चटर्जी यांची रचना आहे. पुढचा प्रश्न बघा काय? होम रूल लीग याची स्थापना कोणी केलेली आहे? बाळ गंगाधर टिळक, पी.एस. मेहता, यशवंत बॅनर्जी, ॲनी बेझंट. काय उत्तर असेल? होम रूल लीग म्हटलं की ॲनी बेझंट. पर्याय नंबर 4 हे यांचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय होता? रामन मॅग्सेसे पुरस्कार हा मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत? बघा वि. स. खांडेकर, धोंडो केशव कर्वे, आचार्य विनोबा भावे, त्रिभुवनदास पटेल. योग्य उत्तर काय आहे? तर आचार्य विनोबा भावे हे काय आहे? रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत. पुढचा प्रश्न बघा काय होता? पोर्तुगीज भारताचे पहिले राज्यपाल कोण होते? पोर्तुगीज भारताचे पहिले राज्यपाल कोण आहे? अल्फॉन्सो डी अल्बुकर्क, वास्को दी गामा, फ्रान्सिस्को डी अल्मेडा, निनो दा कुन्हा. योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3 फ्रान्सिस्को डी अल्मेडा हे पोर्तुगीज भारताचे पहिले राज्यपाल होते. पुढचा प्रश्न बघा काय आहे? भारतीय संविधानाच्या भाग 3 नुसार राज्य या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे? प्रश्न तुमच्या पुढे आणि त्याचे पर्याय सुद्धा दिलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे. बघा काय? कलम 11, कलम 13, कलम 14, कलम 12. राज्य या शब्दाची व्याख्या संविधानामध्ये कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर योग्य आणि अचूक उत्तर आहे कलम 12 पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. रॉलेट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रॉलेट ॲक्ट हा कोणत्या वर्षीचा आहे? 1909, 1919, 1920, 1921. काय योग्य उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2 1921 हा कायदा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा अध्यक्षांना पदावरून काढण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख आहे? लोकसभा अध्यक्षांना पदावरून काढण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख कोणत्या कलमामध्ये? कलम 81, कलम 94, कलम 100, कलम 124. काय उत्तर असेल? पर्याय नंबर 2 कलम 94 मध्ये लोकसभा अध्यक्षांना पदावरून काढण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला होता? पर्याय बघा काय? जनरल डायर आहे, महात्मा गांधी, मायकेल ओडयवारे, त्यानंतर उधम सिंग. जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला होता? तर जनरल डायर यांनी दिला होता. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय होता? 86व्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात कोणता नवीन मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आलेला आहे? 86व्या घटनादुरुस्तीद्वारे स्वातंत्र्याचा अधिकार,
समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा, लॉर्ड माउंटबॅटन यांनी कोणाचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे केलेले आहे? लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजा राममोहन राय किंवा महात्मा गांधी असे पर्याय तुमच्या समोर आहेत. आणि एका माणसाचे सैन्य असा उल्लेख कोणाचा केलेला आहे? तर पर्याय नंबर 4 या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न बघा काय होता, सामान्यतः धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात, परंतु फुफ्फुसीय धमनी कोणते रक्त वाहून नेते? पर्याय बघा काय, फक्त पांढऱ्या रक्तपेशी किंवा ऑक्सिजनयुक्त रक्त किंवा ऑक्सिजन विरहित रक्त किंवा फक्त प्लाझ्मा. तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, ऑक्सिजन विरहित रक्त. पुढचा प्रश्न आपण बघूया, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? सर्वांना प्रश्नाचं उत्तर आलं असेल. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले 2 वृत्तपत्र आहे, त्यापैकी मराठा आणि केसरी. तर इथं काय विचारलं गेलेलं आहे, मराठा हे जे वर्तमानपत्र होतं हे कोणत्या भाषेत होतं? तर ते इंग्रजी भाषेत होतं. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहतील. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चला. विद्यापीठ हे कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? बघा, हंटर कमिशन, सडलर कमिशन, वुड्स कमिशन किंवा रॅली कमिशन. कोणता कायदा? विद्यापीठ कायदा. योग्य आणि अचूक उत्तर काय असेल? पर्याय नंबर 4 रॅली कमिशन यावर काय आहे? आधारित आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा. भेटवा अशाच महत्त्वाच्या पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.